हॅलो गाईज, व्हॉट्सअप, कसे आहात सगळे मित्र हो. नमस्कार, मी आकाश कवडे स्वागत करतो आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे गुरुरायाज कॉमर्स. गुरुरायाज कॉमर्स, एक पाऊल मराठी विद्यार्थ्यांकडे. तर मित्र हो, आज मी व्हिडिओ घेऊन येत आहे तो म्हणजे 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी, आणि त्यामध्ये विषय आहेत पुस्तपालन आणि लेखाकर्म. यामध्ये आपण गेल्या काही व्हिडिओपासून प्रकरण क्रमांक 3 चॅप्टर 3 ला आपण सुरुवात केलेली आहे, ज्याचं नाव होतं भागीदारीची पुनर्रचना, आणि त्या पुनर्रचनेमधील आपण भागीदाराचा प्रवेश हा टॉपिक आपण सुरू केलेला आहे. काही थेरीचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी याच्यामध्ये अपलोड केलेले आहेत, तर तुम्ही ते पहिल्यांदा बघून घ्या. थेरी हे खूप महत्त्वाचा पार्ट असते या कुठल्याही चॅप्टरशी संबंधित. ओके, तर त्याची लिंक मी माझ्या या आय बटनावर सुद्धा दिलेली आहे, किंवा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा ते लिंक मिळेल. ओके, तर मित्र हो, सगळ्यात पहिली विनंती आहे की तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही चॅनलला कृपया सबस्क्राईब करा, लाईक करा, हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर सुद्धा करा. ठीक आहे. आता सबस्क्राईब का करायचं? कारण मित्र हो, मी तुम्हाला वारंवार सांगतो की या 12वीच्या वर्गाशी संबंधित आपल्या चॅनलवर जास्तीत जास्त व्हिडिओ तुम्हाला मिळत आहेत, आणि ते सुद्धा अगदी मराठीमध्ये. ठीक आहे. मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी हे चॅनल फार महत्त्वाचं आहे. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही याला सबस्क्राईब करून ठेवा. दुसरी गोष्ट, सबस्क्राईब करण्याचं कारण काय की यामध्ये तुम्हाला सर्व चॅप्टर शिकवल्या जाणार आहेत. ठीक आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून हे चॅनल तुम्हाला नक्की फायद्याचं ठरणार. ठीक आहे. ओके, तर मग आपण आता समोर चालूया आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजचा व्हिडिओ आहे उदाहरण क्रमांक 1. या भागीदाराचा जो काही प्रवेश नावाचं जे काही प्रकरण आहे त्यामधलं उदाहरण क्रमांक 1 आज आपण डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. तर काय असते उदाहरण क्रमांक 1 तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे. पहिल्यांदा याला शांत वाचू, पण त्या अगोदर काही सूचना आहे मित्र हो तुमच्यासाठी. कोणती? तर बघा, ज्या कोण्या विद्यार्थ्याला प्रकरण 1, प्रकरण 2 आणि सोबत हे सुद्धा प्रकरण, ठीक आहे, म्हणजे हे तिसरं प्रकरण, याची जर काही क्लास जॉईन करायची असेल तर ते तुम्ही करू शकता. मला तुम्ही दिलेल्या या नंबरवर तुम्ही मेसेज करू शकता किंवा कॉल सुद्धा करू शकता. ओके, तर पहिल्या प्रकरणाची रिव्हिजन बॅच कालपासूनच सुरू झालेली आहे मित्रांनो. त्याच्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की पहिल्या प्रकरणाला आपल्याला जॉईन व्हायचं आहे तर तुम्ही ते मला व्हॉट्सअप करू शकता. ठीक आहे. काय त्याचं मग नियम अटी आहे ते तुम्हाला त्या व्हॉट्सअपवर कळवण्यात येईल. ओके, चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा गणित वाचायचं असतं मित्रांनो. ठीक आहे. तर गणिताला व्यवस्थित समजून घेऊ. सुजाता आणि पौर्णिमा 2 भागीदार आपल्याला दिसत आहे. समप्रमाणात त्यांचं प्रमाण दिलेलं आहे तुम्हाला. समप्रमाणात नफा तोटा वाटून घेणारे भागीदार आहेत. त्यांचा ताळेबंद खालील प्रमाणे आपल्याला दिलेला आहे. ओके, म्हणजे ताळेबंद आहे 31 मार्च 18चा. मग ताळेबंदात काय म्हणते तुम्हाला? भांडवल दिलेलं आहे सुजाता आणि पौर्णिमाचं, धनको आहे, देय विपत्र आहे, आणि या बाजूला विविध अशा स्वरूपातली संपत्ती दिसत आहे. ठीक आहे. आता एक एक वाचत बसण्यापेक्षा आपल्याला माहित आहे की या बाजूला सर्वच्या सर्व संपत्ती आहे. ठीक आहे. मग समोर काय काय दिलेलं आहे? तर समोर काही कंडिशन्स आहेत, काही तुम्हाला अतिरिक्त माहिती आहे. वाचूया त्याला पहिल्यांदा आपण. बघा काय म्हणत आहे. 1 एप्रिल 2018 रोजी, म्हणजे असं म्हणता येईल का की वर्षाची सुरुवात असायला पाहिजे? हो, रोजी अपर्णाला 1/5 हिश्श्यासाठी भागीदारीत प्रवेश देण्यात आला. सर, अपर्णा हे कुठून आली? बघा ना, अगोदर होती सुजाता, नंतर तिची सोबतीन मैत्रीण होती पौर्णिमा, म्हणजे भागीदार होती. 2 भागीदार होते, हे जुने होते. या दोघींना ठरवलं असेल की अपर्णा नावाची एक तिसरी मैत्रीण जोडू बा, आहे की नाही? तिसरी मैत्रीण जोडू बा म्हणजे भागीदार जोडू, असं त्यांनी विचार केला असेल. म्हणजे तिला काय द्यायचं आहे? प्रवेश द्यायचा आहे. आणि प्रवेशाची काय अट आहे? तिला 1/5 हिस्सा द्यायचा आहे. ठीक आहे. नफ्यातील हा हिस्सा त्यांना किती द्यायचा आहे? 1/5 द्यायचा आहे. ओके, तेव्हा प्रवेशाच्या अटी खालील प्रमाणे होत्या. तर ह्या ज्या काही अबकडई तुम्हाला दिसत आहे, या सर्व अटी आपल्याला व्यवस्थित विचारात घ्यायच्या आहे. ओके, तर बघा, पहिली अट काय म्हणते बघा, की ख्यातीचं मूल्य 2000 करण्यात आले. म्हणजे हे जे 2000 म्हणण्यापेक्षा, सॉरी माझी गलती झाली, 2 लाख म्हणायचं आहे मला. ठीक आहे. 2 लाख रुपये करण्यात आले. याचा अर्थ असा होते की संपूर्ण जे काही भागीदारी संस्था आहे तिचं 2 लाखाचं ख्याती आहे, असं यांना सांगायचं आहे. आता समोर बघा, अपर्णाने त्याचा हिस्सा रोख आणायचा आहे. आता अपर्णा जे काही नवीन भागीदार येत आहे, तर त्या अपर्णाने काय करायला पाहिजे? जो हिस्सा आपण सांगितला कोणता? 1/5, तो हिस्सा तिने काय आणायचा आहे? ख्यातीचा. किती आणायचा आहे? रोख आणायचा आहे. म्हणजे या 2 लाखावर आपल्याला 1/5चं कॅल्क्युलेशन करावं लागेल. ठीक आहे. कसं करायचं तुम्हाला सांगणारच आहे. सध्या आपण वाचून घेऊ. समोर ब पॉइंट काय म्हणते की अपर्णाने भांडवल म्हणून 1 लाख रुपये आणावे.
किती आणायचे आहे? 1,00,000 रुपये आणायचे आहे. त्यानंतर क पॉईंट काय म्हणते? ऋणको करिता 10% तरतूद करायची आहे. म्हणजे हे काय असते सर? तरतूद करायची म्हणजे काय? तर याचा अर्थ ऋणको जे काही आहे, कोणते? हे इकडले दिसत असणारे हे जे ऋणको आहे, तर हे 10% याच्यावर आपल्याला 10% घ्यावं लागेल. तर ते 10% काय करत आहे? आपल्याला कमी पैसे देत आहे असा त्याचा अर्थ होते. ठीक आहे. तरतूद कोणाची करत असतो ऋणकोवर 10%? हे तुम्हाला अगोदरच्या चॅप्टर मध्ये समजत असेल. सकनी म्हणजे संशयित कर्ज निधीची तरतूद होत असते मित्र ऋणकोवर. ठीक आहे. तर असो. ड पॉइंट काय म्हणते? जमीन आणि इमारतीचं मूल्य 80,000 करावे. चेक करा जमीन इमारत किती होती? जमीन इमारत 60,000ची आहे या बाजूला आणि तो सांगत आहे की 80 करा. म्हणजे जमीन इमारत मध्ये काही ना काही वाढ दिसत आहे. ठीक आहे. पाहू, याला सुद्धा पाहू. स्कंद आणि यंत्रसामग्रीचं मूल्य 20% कमी करायचं आहे. म्हणजे कमी करायचं आहे म्हणजे बघा ना, कोणाकोणाचा स्कंद आणि इमारत बघा. स्कंद आणि तुम्हाला काय सांगितलंय बघा? स्कंद आणि यंत्रसामग्री सांगितलं. काय? स्कंद आणि यंत्रसामग्री याचं काय करायचं? आपल्याला 20% कमी करायचं आहे. ठीक आहे. मग याला सुद्धा आपण व्यवस्थित हँडल करू. आता हे सगळं आपण गणित वाचलं. काय विचारलं पहिले हे महत्वाचं आहे. काय विचारलं? वरील योजना कार्यान्वित करण्यासाठी भागीदारीच्या पुस्तकात कीर्द नोंदी, म्हणजे आपल्याला रोज कीर्द नोंदी द्यायच्या आहे. नोंदी देऊन आपल्याला नवीन संस्थेचा ताळेबंद करायचा आहे. संस्थेचा नवीन ताळेबंद म्हणजे जे काही आता नवीन भागीदार येत आहे तो आल्यानंतर ताळेबंद काय राहील हे लक्षात घ्यायचं आहे. तर असो तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे की ताळेबंद जो नवीन असतो तो भागीदार ज्या दिवशी नवीन वाला येत असतो त्या दिवशीचा तयार करायचा असते. ओके. तर आता या सगळ्या गोष्टी आपण डोक्यामध्ये घेऊन आपण नोंदीची तयारी करू. ठीक आहे. मग आता त्याच्यासाठी काही मार्किंग मी तुमच्यासाठी आणलेली आहे. मी प्रत्येक चॅप्टर मध्ये एक छोटीशी मार्किंग, एक समजण्यासाठी मार्किंग तुमच्या समोर आणत असतो. तर बघा ती मार्किंग आता या स्क्रीनवर दिसेल. सगळ्यात पहिले गणित होतं. याच्यात मी 2 जागी स्टार मार्क केला. एक भांडवलाच्या जागी, दुसरं इकडे रोकडच्या जागी. हा कशासाठी केला हा तुम्हाला उत्तरामध्ये समजेल. सध्या तर तुम्हाला जस्ट ओव्हरव्ह्यू करायचा आहे. ओके. तर मार्किंग मी या अतिरिक्त माहितीसाठी आणली. बघा आता परत एकदा या अतिरिक्त माहितीला वाचू. अ पॉइंट होता की ख्यातीचं मूल्य 2,00,000 करण्यात आले. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये अपहरणाचा हिस्सा आपल्याला काय करायचा आहे? म्हणजे त्या अपहरणाला काय करायचं? रोख आणायचा आहे. म्हणजेच पहिले तिचा हिस्सा काढू. हिस्सा आला 40,000. कसा आला सर? नाही समजला आम्हाला. अरे 2,00,000 रुपये जे सांगितले ख्यातीचे ते 2,00,000 घ्या. घेतले सर? 2,00,000 गुणेला जो हिस्सा सांगितला कोणाचा? त्या अपहरणाचा. गुणेला 1/5 करा. म्हणजेच तुम्हाला काय होऊन जाईल? 40,000 रुपयाचं तिची ख्याती, कोणाची? अपहरणाची ख्याती भेटेल. ओके. मग आता ह्या अपहरणानं जर ख्याती आणली तर त्या ख्यातीचं करायचं काय? प्रश्न हा आहे. मग त्या ख्यातीचं काय करायचं? आपल्याला आता नोंदी करायच्या आहे. पहिल्यांदा ताळेबंदानंतर बघून नोंदीवर कॉन्सन्ट्रेशन करा. मग नोंदी करायच्या आहे तर आणलेल्या ख्यातीचं नोंद करावी लागेल. म्हणून पहिली नोंद काय करू आपण? त्या ख्यातीची रोख आणली अशी नोंद करू. त्यानंतर ख्याती आणल्यानंतर तिचं करायचं काय? तर लक्षात घ्या, उदाहरणात काहीही नसेल सांगितलं तर त्या ख्यातीला जुने भागीदार काय करतात? वाटून घेतात. ठीक आहे. जे काही त्यांचं अगोदरचं प्रमाण होतं त्याच्यामध्ये ते काय करतात? त्या ख्यातीला वाटून घेतात. म्हणजे याच्या 2 नोंदी होतात. कोण्या पॉईंटच्या? अ पॉईंटच्या. परत एकदा सांगत आहो की त्या व्यक्तीनं म्हणजे अपहरणानं ख्याती आणली. एक नोंद त्या रोख ख्याती आणल्याची होईल. दुसरी नोंद त्याला वाटून दिली. कोणाला? जुन्या भागीदारांना. ठीक आहे. तर त्या वाटून दिल्याची नोंद होणार. त्यानंतर बघा ब पॉईंट काय म्हणते? अपहरणाने भांडवल म्हणून आणायचं आहे. तर इथे सुद्धा काय होणार? एक नोंद करावी लागेल. कोणती? भांडवल आणल्याची. कोणा? तर अपहरणाने. ठीक आहे. त्यानंतर क पॉईंट बघा, मी सिक्वेन्स सांगत आहे की कोणकोणत्या नोंदी होणार. ठीक आहे. आणखी उत्तरात तुम्हाला लक्षात येऊनच जाईल. मग क पॉईंट काय म्हणते? आता उदाहरणामध्ये काय होणार की काही संपत्तीमध्ये आणि काही देयतामध्ये कमी जास्तपणा होणार. म्हणजे कुठे कधी वाढ सांगेल, कधी कमी करायला सांगेल. तर अशा वेळेस तुम्हाला काय करायचं आहे मित्र हो? अशा वेळेस पहिलं तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या. ठीक आहे. अशा वेळेस तुम्हाला काय करायचं आहे की त्या संपत्तीचा किंवा देयताचा काय व्यवस्थित विचार करायचा आहे आणि त्यामध्ये काय फायदा झाला बुवा किंवा काय नुकसान झालं ह्याचा विचार करायचा आहे. हे कशासाठी करायचं आहे? कारण तुम्हाला या प्रकरणात एक पुनर्मूल्यांकन खातं तयार करायचं आहे. ठीक आहे. आणि पुनर्मूल्यांकन खातं तयार केलं तेव्हाच कुठं तुम्हाला या म्हणजे प्रकरणाचं जे काही पुनर्मूल्यांकनाचा जो काही नफा किंवा तोटा आहे तो लक्षात येत असते. ओके. तर त्याला तयार करण्यासाठी काही संपत्ती देयताची जे काही वाढ किंवा घट आहे ते व्यवस्थित विचारात घेऊन आपल्याला त्याच्यावरचा फायदा किंवा नुकसान लक्षात घ्यायचं आहे. बघा फायदा नुकसान कसं काढायचं. जसं क पॉईंट काय म्हणते की ऋणको करिता 10% तरतूद करा. आता ऋणको आपली संपत्ती आहे. ठीक आहे. आता ऋणको आपली संपत्ती आणि 10% तरतूद करा म्हणते. म्हणजे याचा अर्थ काय होते मित्र? समजून घ्या. ऋणको म्हणजे आपले पैसे आणून देणारे लोक 26,000चे होते.
पण आता त्याचं काय म्हणणं आहे की हे आता 26,000चे लोक 26,000 नाही देत आहे, ते काय करताय 10%ची तरतूद मागत आहे. म्हणजेच याचा अर्थ 10% आपल्याला पैसे भेटणार नाही. 10% म्हणजे किती मित्र हो, तुम्हाला आता कॅल्क्युलेशन चांगलं जमते. 26,000वर 10% म्हणजे 2600 रुपये. किती रुपये, हे 6 आहे मित्र, ठीक आहे, 2600 रुपये होतात. म्हणजेच ऋणको आता आपल्याला 2600 रुपये कमी देणार. म्हणजे या जे काही व्यवहार आहे याच्यावर आपल्याला नुकसान नाही झालं का मित्र? हो सर, नुकसान झालं. म्हणजेच आता आपल्याला नुकसान तर झालंच, पण 26,000वर 10% जे काही 2600 आलं तेवढे पैसे कमी भेटणार. म्हणजेच आपलं बघा ऋणको सुद्धा कमी होणार. म्हणजे पहिला लक्षात घ्यायचे 2 परिणाम घ्यायचे आहे. एक, नुकसान झालं तर पुनर्मूल्यांकनाचा एक परिणाम याचा नुकसानीचा करावा लागेल, आणि दुसरा त्या ऋणकोतून मायनस करावं लागेल 10%. ठीक आहे, तर क पॉईंट तुम्हाला लक्षात आला असं मी गृहीत पकडतो. ठीक आहे, व्हिडिओ आवडत जर असेल तर लाईक नक्की करा. त्यानंतर बघा ड पॉईंट, जमीन आणि इमारतीचं मूल्य 80,000 करायचं. आता पहिल्यांदा आपण तसं चेक केलंच होतं, तर जमीन इमारत 60ची होती आणि आता त्यानं 80 सांगितली. म्हणजे जमीन इमारत मध्ये तुम्हाला काय दिसत आहे, वाढ दिसत आहे, संपत्तीत वाढ होत आहे. म्हणजे ते संपत्ती आपल्याला फायदा करून देत आहे. एक तर तिला आपण घेतली असेल किंवा काही ना काही केलं असेल, तर त्या जमीन इमारतीत वाढ झाली तर आपला फायदा झाला, संस्थेचा काय झाला, फायदा झाला. आणि फायदा झाला तर हा फायद्याचा परिणाम पुनर्मूल्यांकनावर होईल. तुम्हाला सांगतो मित्र, हे जे इकडले नुकसान फायद्याचे जे काही आहे तर हे परिणाम पुनर्मूल्यांकन खात्यावर चालले. कोण्या खात्यावर चालले, पुनर्मूल्यांकन खातं, ज्याला आपण नफा तोटा समायोजन खाते सुद्धा म्हणतो, तर त्याच्यावर चालले. ठीक आहे, ओके. त्यानंतर तर याच्यावर फायदा आणि B2 प्लस झालं, कारण इमारत काय झाली आता 20,000 वाढून दिसत आहे. कारण बघा ना, 60ची 80 दिसत आहे म्हणजे 20 वाढलेली आहेत. त्यानंतर ई नंबरचा पॉईंट काय म्हणते बघा, स्कंद आणि यंत्रसामग्रीचं मूल्य 20% कमी करा. म्हणजे आपली संपत्ती जर कमी होत असेल ना मित्र, तर आपलं काय होते, नुकसान होते. मग आता डायरेक्ट तिकडे बघायची गरज आहे का नाही, त्याच्यावर 20% आपण काढू शकतो. पाहून घ्या तुम्ही, आता बघूनच घेता तर बघून घ्या. तर आपल्याला कोणाकोणाशी संबंधित घ्यायचा आहे, स्कंधावर पहिला विचार करायचा आहे, 1 पॉईंट. आणि दुसरं काय सांगितलं आपल्याला, स्कंद झाल्यानंतर यंत्रसामग्री. तर यंत्रसामग्री या दोघांवरही आपल्याला काय विचार करायचा आहे, 20%चा विचार करायचा आहे. काय होत आहे, 20%नी कमी होत आहे ना सर? ओके, तर 20%नी कमी होत आहे म्हणजे आपलं काय होत आहे, नुकसान होत आहे. नुकसान आणि त्या आपापल्या संपत्तीतून कमी होईल. ठीक आहे, इकडली पहिली बाजू पुनर्मूल्यांकन खात्याची होती आणि दुसरी बाजू तुमच्या ताळेबंदाशी संबंधित होती. आता हे पूर्ण मार्किंग केली ना, तर हे अर्ध्यापेक्षा जास्त गणित इथंच सॉल्व्ह झालं मित्र. कसं, तर बघा ना, आता पहिल्यांदा नोंदी करायला सांगितल्या. नोंदी सांगितल्या तर पहिल्यांदा त्याची आखणी अशा पद्धतीने दिसली पाहिजे. कशी, तर बघा, आखणी व्यवस्थित, भागीदारीच्या पुस्तकात कीर्द नोंदी. मग त्याच्यामध्ये एक कॉलम बनवायचा आहे, दिनांकाचा, दुसरा विवरण, त्यानंतर खापा म्हणजे खाते, पान नंबर. ठीक आहे, त्यानंतर नावे राशी, जमा राशी. खापा हा शोपीस कॉलम आहे. ठीक आहे, पण जेव्हा कधी नोंदी विचारते तेव्हा तुम्ही बनवत चला. ठीक आहे, मार्क्स आपले कुठेही कटले नाही पाहिजे मित्र. ठीक आहे, ओके. तर नावे राशी, जमा राशी तुम्हाला लक्षात आल्यानंतर आता पहिली नोंद जी होत आहे ती आपण व्यवस्थित करायची आहे. ठीक आहे, एकादमानं जे काही उदाहरणामध्ये तुम्हाला जे काही सांगितलेलं आहे, तर त्या आता बघा ना, हे अतिरिक्त माहिती सांगितलेली आहे, तर त्या अतिरिक्त माहिती जशी दिलेली आहे तशा सुद्धा तुम्ही नोंदी करू शकता, प्रॉब्लेम काहीच नाही येणार. किंवा तुम्ही एक सिक्वेन्स सुद्धा फॉलो करू शकता. ओके, तर आता या उदाहरणामध्ये जसं दिलं तसं सुद्धा आपण करू. तर बघा, मला काय म्हणायचं आहे तुम्हाला या उत्तरावरून लक्षात येईल. तर आता या उत्तरामध्ये सगळ्यात पहिली नोंद काय दिलेली आहे बघा, की 1 एप्रिल पासून आता व्यवहार सुरू झाला. हे सर्वच्या सर्व ट्रान्झॅक्शन हे कधी झाले असं समजू आपण, 1 एप्रिल 18 झाले. तर 1 एप्रिल 18 हे तारीख कंटिन्यू चालत राहील. ओके, तर पहिल्या दिवशी काय झालं की अपर्णाने काय आणले, 2 गोष्टी आणल्या. कोणकोणत्या आणल्या पहा ना, तिनं ख्यातीचे काय आणले बघा, इथे नोंद दिसत आहे, रोख आणली. ख्यातीची काय आणली, रोख आणली. एक काम करतो, तुमच्यासाठी मी पेनच चेंज करतो, म्हणजे काय होते, थोडंसं तकलीफ होणार नाही तुम्हाला. ओके, पेन चेंज करतो आणि हे जे म्हणजे इकडं राईट वगैरे केलं ना, जे मी लिहिलं हे थोडंसं मोडून टाकतो, तुम्हाला थोडंसं समजायला प्रॉब्लेम जाणार नाही. ओके, तर लक्षात घ्या, आता तुमच्यासाठी मी ग्रीन पेन यूज करतो म्हणजे चांगलं लक्षात येईल. ओके, तर बघा, ओके, तर आता पहिली जी नोंद आहे, हे रोख आणलं. काय आणली, रोख. ख्याती आणली सर, रोख कितीची, 40,000ची. ठीक आहे, मान्य आहे. मग आता मी थोडंसं इथे नोंद लिहितो बघा, जे आणलं ते नावे करा. काय करा, नावे करा. मग तिनं रोख आणली सर, हो, रोख काय आणली, ख्याती आणली. मग रोख खाते काय करा, नावे करा. थोडंसं शॉर्टकट लिहिलं तर चालेल ना मित्र? ठीक आहे, रोख खाते नावे केलं. त्यानंतर हा पैसा कशाचा आणला, हा पैसा
ख्यातीचा आणला म्हणून ख्यातीचं खातं काय होत आहे, जमा होत आहे. इकडे जमाचा ज लिहितो. ठीक आहे, ओके. त्यानंतर काय झालं, एखादा मन आणल्याबरोबर वाटून नका देऊ, पहिले बाकीचा विचार करा की त्या अपर्णानं काय काय आणलं आपल्याकडे. जेवढं आणलं तेवढे नावे करायचं आहे. ठीक आहे, मग दुसऱ्या ट्रान्झॅक्शन मध्ये अपर्णानं भांडवलाचे 1 लाख आणले. 1 लाख आणले म्हणजे रोखच आणले. हो, म्हणजे काय झालं, इकडे लिहितो मी या साईडला, रोख आणली, रोख खाते नावे झालं. ओके, रोख खाते नावे झालं. त्यानंतर मग हिनं काय आणलं, भांडवल आलं. जो व्यक्ती भांडवल आणत असेल त्या व्यक्तीचं म्हणजे अपर्णाचं काय होईल, भांडवल खाते काय होऊन जाईल, अपर्णाचं भांडवल खाते काय होऊन जाईल, जमा होऊन जाईल. ठीक आहे, अशा या 2 नोंदी होतात. कोणाच्या, एक ख्याती आणल्याची, दुसरी भांडवल आणल्याची. आता या 2 नोंदी तुम्ही स्पेशल लिहू शकता किंवा दोघा मिळून एक नोंद जशी या पुस्तकामध्ये तुम्हाला दिलेली आहे तशी सुद्धा तुम्ही करू शकता. फक्त हे जे संयुक्त नोंद आहे, हे जे तुम्हाला दिसत आहे ना नोंद, पहिली नोंद संयुक्त नोंद आहे, तर हे तुम्हाला कदाचित कन्फ्युज करू शकते. पण याचं लॉजिक तुम्हाला सांगतो बघा. हे जे रोख खाते दिसते, रोकड म्हणजे आणि रोख सारखं समजून चला. ठीक आहे, रोकड खाते नावे दिसत आहे, तर हे 1,40,000 कुठून आले, तर बघा 1 लाख रुपये त्या अपर्णानं रोख भांडवल आणले होते आणि 40,000 रुपयाची ख्याती आणली होती. असे किती झाले, 1 लाख प्लस 40, 1,40,000 झाले. याचा प्रश्न संपला मित्र. ओके, ठीक आहे सर, एवढं कळलं आम्हाला. त्यानंतर दुसरी गोष्ट, 1 लाख तिनं कोणते आणले होते, अपर्णानं भांडवलाचे आणले होते, म्हणून अपर्णाचं भांडवल खाते जमा झालं 1 लाख रुपयाने. हा सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. ओके, त्यानंतर दुसरं काय आणलं होतं, तिने 40,000ची ख्याती आणली होती. आपण नोंद काय केली होती, इकडे बघा नोंद, रोख नावे केले होतं, ख्याती जमा केलं होतं. म्हणजे ज्याचा अर्थ 40,000 ख्यातीच्या जमा साईडला पडायला पाहिजे. बघा, ख्याती खाते खात्याला म्हणजे जमा केलेलं आहे. ठीक आहे, तर ख्याती खात्याला 40,000 आले. ठीक आहे, तर हे एकंदरीत नोंद झाली. आता बघा ना, एकंदरीत नोंद कशी बनते, तर बघा हे जे 2 ट्रान्झॅक्शन आहे, 2 व्यवहार आहे, याच्यामध्ये एक गोष्ट सामायिक आहे, ते म्हणजे रोख खाते इथे सुद्धा आहे, रोख खाते इथे सुद्धा आहे. मग डबल लिहिण्याची गरज नाही, एक वेळा रोख खाते लिहून टाका. मग 2 गोष्टी कोणत्या जमा होईल, त्या अपर्णाचं भांडवल खाते आणि ख्याती खाते, कारण ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी होत्या. अशा 2 नोंदी मिळून अशी एक नोंद तयार होते. तर सर मग आम्हाला जर कन्फ्युजन झालं तर मग तुम्ही एक काम करू शकता, 2 सेपरेट नोंदी सुद्धा लिहू शकता. जबरदस्ती नाही, संयुक्तच केली पाहिजे. ठीक आहे, समोर काही गणती ज्याच्यात आपण सेपरेट सुद्धा कसं करायचं ते सुद्धा सांगतो. ठीक आहे, ओके. तर तुम्हाला हे पहिली एंट्री समजली असेल, कोणती, रोख आणली 2 प्रकारे, एक भांडवल आणि दुसरं ख्याती. रोख खाते नावे, अपर्णानं भांडवल आणलं होतं 1 लाखाचं आणि ख्याती आणली होती 40,000ची तिच्या हिश्श्याची, ते आपण लिहून टाकली. टिपा बिलकुल सोपी आहे, ब्रॅकेटमध्ये टिपा लिहायची खूप जास्त आवश्यकता आहे. अपर्णाने ख्याती व भांडवलाची रोख आणल्याबद्दल. ओके मित्र, कसा हा व्हिडिओ गणित मोठा असल्यामुळे हा व्हिडिओ खूप मोठा होणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. अर्ध्यातून सोडून जर तुम्ही गेले ना तर कदाचित तुम्हाला काहीच समजणार नाही, त्यामुळे व्हिडिओला अगदी शेवटपर्यंत बघा. ठीक आहे, ओके. तर समोरचा काय व्यवहार होणार, तर समोरचा बघा, जी काही तुम्ही आता ह्या पहिल्या अ आणि ब वर थोडंसं कॉन्सन्ट्रेशन करा, एकामेकासोबत याला लिंक करू आपण. तर ख्याती आणल्याची नोंद केली आणि भांडवलाची सुद्धा नोंद केली. या भांडवलाची आता डबल दुसरी कोणती नोंद होणार नाही, पण ख्यातीचं काय, ख्यातीला वाटायचं राहिलं ना, कारण नियम म्हणते आणलेली ख्याती काय केली पाहिजे, वाटली पाहिजे. मग वाटायची आहे, कोणाला वाटायची आहे, जे काही तुमचे जुने भागीदार आहेत त्याला वाटून द्यायचे आहे. किती रुपये, 40,000. बघा आता ख्यातीला वाटणे म्हणजे अगोदर आपण याच्यावर सुद्धा नोंद बघितल्या होत्या, मी तुम्हाला नोंदीचा प्रारूप पहिल्यांदा व्हिडिओ आहे तो तुम्ही बघू शकता. तर ख्यातीचं वाटणी करणे म्हणजे ख्याती खाती नावे करणे, ज्या व्यक्तीला देत आहे सुजाता आणि पौर्णिमा या दोघालाही जमा करणे. ठीक आहे, म्हणजे सुजाताचं भांडवल खाते जमा झालं, पौर्णिमाचं झालं, आणि सुजाता पौर्णिमा हे जुने भागीदार होते. ठीक आहे, वाटायचं किती आहे, जेवढी तिनं हिश्श्याची आणली, किती आणली होती, 40,000, तिला वाटायचं आहे. आणि कोण्या प्रमाणात, समप्रमाणात. सर हे समप्रमाण कुठून आणलं, अरे बघा ना मित्र, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला सांगितलं होतं जुने भागीदार कोण्या प्रमाणात विभागतात, समप्रमाणात, म्हणून आपण यांना ख्याती समप्रमाणात वाटून दिली. ठीक आहे, म्हणजे 20,000 कोणाला, सुजाताला, आणि 20,000 पौर्णिमाला. 40चे समप्रमाण म्हणजे अर्धे अर्धे करणे आहे मित्र. ठीक आहे, ओके. तर दुसरी नोंद कोणती झाली, भागीदारांना ख्यातीची रक्कम वाटून दिली. पहिली तुम्हाला चांगली समजली, दुसरी सुद्धा नोंद चांगली समजली. आता बघा तिसऱ्या नोंदीकडे जाऊ. ठीक आहे, तिसऱ्या नोंदीकडे जायच्या अगोदर काही गोष्ट तुम्हाला सांगतो, ती म्हणजे बघा की पुनर्मूल्यांकन खात्याच्या संबंधित. लक्षात घ्या, पुनर्मूल्यांकन खात्यावर जर आपल्याला नुकसान होत असेल, म्हणजे पुनर्मूल्यांकनाचे जे काही परिणाम आहे ते मी तुम्हाला सांगत आहे. तर तुम्हाला व्यवहारामध्ये नुकसान होत असेल तर पुनर्मूल्यांकन नावे झालं पाहिजे, जर तुम्हाला फायदा होत असेल तर पुनर्मूल्यांकन जमा झालं पाहिजे. हा नियम तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. अगोदर सुद्धा मी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पुनर्मूल्यांकनाबद्दल सांगितलं होतं. ठीक आहे, तर आता आपलं अ सुद्धा संपलं आणि ब सुद्धा संपलं. आता आपण क पॉइंटवर आलो. क पॉइंट काय म्हणते की ऋणकोचे 10% तरतूद करा, म्हणजे नुकसान आहे. नुकसान आहे म्हणजे पुनर्मूल्यांकन काय होईल, नावे होईल. बघा आता नोंदी कशा तयार होतात, पुनर्मूल्यांकन खाते नावे, आणि हे याच्यावर तरतूद करणे म्हणजे काय करणे, सकनी करणे, बरोबर का, संशयित कर्ज निधी. मग याची नोंद काय झाली मित्र, बघा
पुनर्मूल्यांकन खाती नावे, संशयित कर्ज निधी खाते जमा. ठीक आहे, बघा तुम्हाला इथे नोंद दिसेल संशयित कर्ज निधी आणि ऋणको. इथे मी समजण्यासाठी ऋणको लिहिलं आणि इथे ब्रॅकेटमध्ये काय लिहितो तुमच्यासाठी, संशयित कर्ज निधी. ओके, पुस्तकामध्ये प्राप्य विपत्र आहे तर ते थोडंसं मिस्टेक आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्ही त्याला दूर करून टाका. ओके, तर ऋणको म्हणजेच सकनी खात्याला. ठीक आहे, तर पुनर्मूल्यांकन खाते नावे केलं, ऋणको आणि सकनी खात्याला जमा केलं. हे सुद्धा मित्र संयुक्त नोंद आहे. ठीक आहे, ही नोंद मोठी दाखवत आहे तुम्हाला. तर बघा मी एक एक पुन्हा सांगतो तुम्हाला. हे होतं सकनीशी. आता बघा प्रश्नावर पुन्हा येतो. जेवढे काही नुकसानीचे पद आहे त्याची एकत्रित नोंद केलेली आहे. तर बघा आता याचं हे आपण नुकसानीचं होतं हे उचललं, आता याला टिक करतो. त्यानंतर बघा अजून नुकसान कोणा याच्यावर झालं, नुकसान झालेलं आहे ई नंबरच्या पॉईंटवर. काय म्हणते, स्कंद आणि यंत्रसामग्री या दोघांवर नुकसान झालं तर पुन्हा काय होईल, पुनर्मूल्यांकन खाते नावे होऊन जाईल आणि स्कंद खाते आणि यंत्रसामग्री खाते काय होऊन जाईल, जमा होऊन जाईल. ठीक आहे, मग हा सुद्धा परिणाम आपण घेतला. परत एकदा काय केलं, पुनर्मूल्यांकन नावे, ऑलरेडी आपण इथे पुनर्मूल्यांकन नावे लिहिलेलंच आहे. हे जे पुनर्मूल्यांकन खाते नावे आहे हे सगळ्याला खाली लागू होऊन जाईल. ठीक आहे, मग ऋणकोचं संपलं होतं, आपण ऋणकोचं केलं होतं. आताच काय बोललो, पुनर्मूल्यांकन नावे, स्कंद जमा आणि यंत्रसामग्री सुद्धा जमा. ठीक आहे ना, मग यंत्रसामग्री आणि स्कंद दोघालाही जमा केलं. ओके, आता आपापल्या नावासमोर आपापले अमाऊंट लिहायचे आहे, आपापल्या राशी लिहायच्या. जसं की याच्याशी संबंधित राशी होती 10% आणि जे मी तुम्हाला सांगितलं होतं किती आलं होतं, आपलं 2600 रुपये आलं होतं. ठीक आहे, मग 2600 रुपये लिहिले या बाजूला. त्यानंतर स्कंदाचे बघा, स्कंदावर आपण 20% काढू. स्कंद आणि यंत्रसामग्री बघा, स्कंद आहे इथे, स्कंदाच्या बघा 40,000वर तुम्हाला 20% काढायचं आहे. म्हणजे किती येणार तुमचे 40 याच्यावर 8,000 रुपये यायला पाहिजे. किती यायला पाहिजे, 8,000. इथे असं लिहिलं ना ब्रॅकेटमध्ये मित्र हो 20% वगैरे, तर आणखी इफेक्टिव्ह तुमचा आन्सर होऊन जाते. ठीक आहे, 20%, 20%. ओके, यंत्रसामग्री चेक करा. यंत्रसामग्री 70,000ची आहे. 70,000वर 20% म्हणजे बघा तुम्हाला ते 14,000, कारण 7 दुने 14 म्हणजे 14,000. ठीक आहे, अशा पद्धतीने हे आपापले अमाऊंट लिहिले. आता तिघाची टोटल करा, 2600 अधिक 8,000 अधिक 14,000 आणि हे तुम्ही कुठे लिहा, त्या पुनर्मूल्यांकनावर त्याची शेवटी टोटल लिहा. ठीक आहे, 24,600 ते टोटल येऊन जाईल. ठीक आहे, तर आय होप तुम्हाला ही तिसरी नोंद सुद्धा समजत असेल. काय केलं या नोंदीत, परत एकदा सांगतो मित्र हो, या नोंदीत आपण जे काही व्यवहार नुकसानीशी संबंधित होते त्याचा विचार केला. त्यामध्ये आपण काय केलं, पुनर्मूल्यांकन नावे केलं आणि ज्या गोष्टीवर, ज्या संपत्तीवर आपल्याला नुकसान दिसलं त्या सगळ्याला जमा करून टाकलं, त्याचे अमाऊंट लिहिले, शेवटी त्याची टोटल पुनर्मूल्यांकनावर टाकून दिली. त्यानंतर आता समोरची नोंद बघा कोणती होणार, तर आता जे घेतलं ते क्रॉस केलेलं. अ पॉईंट झाला, ब झाला, क सुद्धा संपल्यासारखा आहे. क आता संपत्तीमध्ये गेल्यावर आपण B2 मायनस करू. आता उरला ड नावाचा पॉईंट. ड पॉईंट काय म्हणते, जमीन इमारतीचं 80,000 करायचं आहे मूल्य. म्हणजे आपल्याला या उदाहरणात फायदा झालता. फायदा जर होईल तर पुनर्मूल्यांकन खाते जमा होत असते मित्र. काय होत असते, जमा. मग नोंद कशी तयार होईल, जमीन इमारत नावे, पुनर्मूल्यांकन जमा. ओके, तर जमीन इमारत काय होते बघा, नावे इथे दिसत आहे तुम्हाला, जमीन इमारत नावे, पुनर्मूल्यांकन खाते जमा. कितीचं वाढ झाली, जेवढी वाढ झाली तेवढी वाढ बघा, लक्षात घ्या 80,000 वाढ नाही झाली. वाढ किती झाली मित्र हो, अगोदर होते तुमचे 60,000 आणि वाढ त्या दोघातला फरक म्हणजे किती, 20,000. ठीक आहे, तर तुमची वाढ झाली 20,000ची. म्हणून काय झालं, आपण इथे असं लिहिलं. सर हे संयुक्त नोंद का नाही आली, अरे एकच फायदा होता उदाहरणात, एकच फायदा दिलेला होता त्याच्यामुळे एकच आली. 2-3 असते तर आपण एकत्र केली असते. एकत्र केल्याने तुमचा टाइम वाचतो, सगळंच वाचते, सगळं काही व्यवस्थित होते. ठीक आहे, ओके, तर त्यानंतर तुम्हाला हे सुद्धा समजलेलं आहे. ओके, मग आता तुम्हाला बघा पहिला व्यवहार समजला, दुसरा समजला, तिसरा समजला, चौथा सुद्धा समजला. आपलं 90% रोजकिर्दीचं काम संपलेलं आहे. आता जो काही 10%चा भाग उरला तो बघा, तो थोडासा सस्पेन्स असल्यासारखा आहे. ठीक आहे, याला इथे स्टार मार्क करतो. सर असं का बरं सर, गणित तर संपलं बघा, इकडलं सगळं संपलं. मग ते सर आता नोंद आली कुठून मित्र हो, ती नोंद आहे पुनर्मूल्यांकन खात्यावर होणारा नफा किंवा तोटा. जेव्हा कधी तुम्हाला उदाहरणामध्ये रोजकिर्द नोंदी विचारू द्या तेव्हा तुम्हाला पुनर्मूल्यांकन खाते बनवावंच लागेल, कारण त्याच्याशिवाय संस्थेचं जे काही पुनर्मूल्यांकनाचा नफा किंवा तोटा आहे ते कळणारच नाही. त्याच्यामुळे ते तुम्हाला बनवायचं आहे. त्याच्यामुळे ही नोंद कधी आणि कशी येत आहे हे तुम्हाला थोड्या वेळाने कळेल. ठीक आहे, आणि याचे आकडे सुद्धा थोड्या वेळाने कळेल. सध्या तुम्हाला हे रिकामी जागा सोडायची आणि तुम्हाला टिपा द्यायचा आहे, वर्किंग नोट द्यायची. कोणाची, पुनर्मूल्यांकन खात्याची. ठीक आहे, आता ताळेबंद थोड्या वेळाने पाहू, पहिले पुनर्मूल्यांकन खाते पाहू. ओके, तर पुनर्मूल्यांकन खात्यासाठी काय काय आहेत, पहिल्यांदा त्याची आखणी करायची आहे व्यवस्थित. पुनर्मूल्यांकन खाते, विवरण रक्कम. आता या पुनर्मूल्यांकन खात्याशी संबंधित जे काही व्यवहार होते ते पहिल्यांदा याच्यामध्ये आपल्याला नोंदवून घ्यायचे आहे. ओके, तर समोर जे काही गणित येणार त्याच्यामध्ये मी तुम्हाला पुनर्मूल्यांकन खात्याचं जे बिना बनवता सुद्धा प्रॉफिट कसा काढायचा हे सुद्धा मी तुम्हाला सांगणारच आहे. त्यामुळे टेन्शन घेऊ नका, पण होत असेल तर शक्यतो पुनर्मूल्यांकन खाते तयार करत जा मित्र. ओके, तर
आता बघा पुनर्मूल्यांकनावर हे जे व्यवहार दिसत आहे हे कसे काय आले, तर बघा तुम्हाला रोजकीर्द सांगितलेली आहे. आता रोजकीर्द सांगितल्यानंतर याच्याशी संबंधित जे काही व्यवहार पुनर्मूल्यांकनाशी संबंधित होते ते उचला. जसं की आता बघा पहिला व्यवहार पुनर्मूल्यांकन खाते दिसते का कुठेतरी, नाही सर, म्हणजे पहिला व्यवहार पुनर्मूल्यांकनावर येणार नाही. दुसरा व्यवहार दिसते का पुनर्मूल्यांकनाशी संबंधित, नाही. तुम्हाला हे शोधायचं आहे की कुठे पुनर्मूल्यांकन नावे दिसत आहे किंवा कुठे पुनर्मूल्यांकन जमा दिसत आहे. सर 2 व्यवहार तर नाहीच आहे. तिसरा व्यवहार, हो सर हा व्यवहार आहे. काय म्हणते, पुनर्मूल्यांकन खाते नावे करा, ऋणकोष स्कंद आणि यंत्रसामग्री जमा करा. बघा परत त्या व्यवहारावर कॉन्सन्ट्रेशन करा. काय म्हणते, पुनर्मूल्यांकन नावे करा आणि ऋणकोष स्कंद यंत्रसामग्री जमा करा. ठीक आहे, बघा हेच गोष्ट आपण घेऊन मनामध्ये ठेवून आपण पुनर्मूल्यांकनापाशी गेलो. बघा पुनर्मूल्यांकनात आलो, त्याच्यामध्ये नावे होतं, पुनर्मूल्यांकन खाते नावे म्हणजे पुनर्मूल्यांकनाच्या नावे बाजूला या स्कंद, त्यानंतर जो काही तुमचा मालसाठा होता म्हणजे सकनी आणि स्कंद म्हणजे मालसाठा होते. ठीक आहे, सकनी, मालसाठा आणि यंत्रसामग्री या तिघावर आपल्याला नुकसान झालं होतं आणि म्हणून या तिघालाही आपण काय केलं इथे लिहून टाकलं. आपले ऋणक होते, सकनी म्हणजे ऋणक समजून चला त्याच्यामध्ये. ठीक आहे, तर तुम्हाला 2600 याचे होते नुकसानीचे, त्यानंतर मालसाठा स्कंदाचे 8000 होते आणि यंत्रसामग्रीचे 14000 होते. ठीक आहे, अशा पद्धतीने हे तुमचे काय झाले होते, 3 नावं तुमचे झाले होते. ओके, नुकसानीचे झाले होते. म्हणून पुनर्मूल्यांकनात नुकसान असेल तर ते या बाजूला येणार. ठीक आहे, त्यानंतर समोर बघा आणखी कुठे तुम्हाला पुनर्मूल्यांकन दिसते का, बघा सर त्याच्या खालची नोंद आहे, हो सर बिलकुल आहे. तर बघा काय म्हणते, पुनर्मूल्यांकन खाते जमा झालेले आहेत. मग काय होईल, पुनर्मूल्यांकनाच्या जमा बाजूला नाव कोणतं येईल, जमीन इमारत येईल. बघा पुनर्मूल्यांकनाच्या जमा बाजूला इथे फक्त इमारत दिसत आहे, म्हणजेच हे कोणतं आहे, जमीन इमारत आहे, 20,000 रुपये. ठीक आहे, आपल्याला फायदा झाला होता, फायदा असेल तर जमा बाजूला. आता पुनर्मूल्यांकनाशी संबंधित आणखी कोणतीही नोंद नाही आहे. हे तर नोंद आपल्यासाठी स्टार मार्क ठेवली होती आपण, इलात आपण नंतरच पाहणार आहोत. ठीक आहे, म्हणजे नोंदी सगळ्या संपल्या. पुनर्मूल्यांकन खातं सुद्धा आता बंद करण्याची वेळ आली, कारण आपल्याला त्याच्यावरचा नफा किंवा तोटा शोधायचा असतो. ठीक आहे, मग आता पुनर्मूल्यांकनाचा नफा किंवा तोटा शोधायचा आहे तर 2 मिनिटांसाठी या गोष्टीकडे थोडंसं दुर्लक्ष करा. बघा तुम्हाला लक्षात येईल आपला आन्सर काय येईल. तर आता याच्यामध्ये तुम्हाला काय दिसत आहे, नावे बाजूला 2600, 8000 आणि 14000 दिसत आहे आणि जमा बाजूला 20,000 दिसत आहे. म्हणजेच याचा अर्थ आपली नावे बाजू जास्त दिसत आहे. किती आहे नावे बाजूची टोटल, 24,600 रुपये येत आहे आणि जमा बाजू फक्त 20,000 दिसत आहे. म्हणजेच याचा अर्थ 24,600तून 20,000 जर काढले तर तुम्हाला कितीचा आकडा भेटेल, 4,600चा आकडा भेटेल. कितीचा आकडा भेटेल, 4,600चा. हा जो 4,600 असते मित्र, हा पुनर्मूल्यांकनाचा तोटा मानण्यात येईल. का बरं तोटा, कारण जमा बाजूला आला म्हणून तोटा. इकडल्या बाजूला आला असतं शुद्ध नफा किंवा शुद्ध तोटा, तुम्हाला जर समजत असेल तर त्याच्यासारखीच ही कन्सेप्ट आहे. ठीक आहे, तर या बाजूला आला म्हणून तो काय झाला, तोटा झाला आणि तो तोटा किती निघाला, 4,600 रुपयाचा. हा तोटा आपल्याला काय करायचं असते मित्र, जे काही जुने भागीदार असते त्यांना वाटून द्यायचं असते. त्यांना वाट नाही म्हणजे त्यांच्या भांडवल खात्याला स्थानांतर करणे. ठीक आहे, लक्षात घ्या, कधीही वाटणीचं काम आलं तर त्या भांडवलात त्याचा परिणाम होईल. मग आता याला वाटायचं आहे तर कोणाकोणाला, सुजाता आणि पौर्णिमा हे 2 आपले भागीदार होते जुने, यांना वाटून द्यायचं आहे. म्हणजेच सुजाताचं भांडवल खाते आणि पौर्णिमाचं भांडवल खाते या पुनर्मूल्यांकनाच्या जमा साईडला आपल्याला लिहायचं आहे. ठीक आहे, 4,600 मी आकडा आतमध्ये लिहिला, पण यांची वाटणी कोण्या प्रमाणात करायची आहे, समप्रमाणात. म्हणजे 4,000चे 2 सारखे तुकडे करायचे आहे, ते म्हणजे 2,300 आणि पुन्हा 2,300 असे हे सुजाता आणि पौर्णिमाला मिळणार. कशाचे, या तोट्याचे. ठीक आहे, आणि याची नोंद आपल्याला तिकडे करायची आहे मित्र. कशी काय, तर तुम्ही बघू शकता. आता बघा याच्यावरून नोंद कशी बनली तुम्ही लक्षात घ्या. यामध्ये पुनर्मूल्यांकन खाते जमा होत आहे. ठीक आहे, म्हणजेच काय नोंद काय तयार झाली, पुनर्मूल्यांकन. बघा इथे लिहितो, पुनर्मूल्यांकन खाते काय होत आहे, पुनर्मूल्यांकन खाते जमा होत आहे, म्हणून इथे पुनर्मूल्यांकन मी जमा लिहिलं. मग नावे कोणाकोणाचं व्हायला पाहिजे, पहिली व्यक्ती सुजाता. ठीक आहे, सुजाताचं खातं काय होईल, नावे होईल. कोणतं खातं, भांडवल खातं. दुसरी व्यक्ती कोण आहे, दुसरी व्यक्ती आहे पौर्णिमा. ठीक आहे, पौर्णिमाचं खातं काय होऊन जाईल, नावे होऊन जाईल. ठीक आहे, अशा पद्धतीनं. आणि हिच्या नावावर किती आहेत, 2,300. किती, 2,300 पहिल्या सुजाताला आणि 2,300 पौर्णिमाला. ठीक आहे, या पद्धतीनं दोघीला 2 काय होईल, याचा तोटा भेटेल. आणि असे करून पुनर्मूल्यांकनाचे किती आले होते, एकूण 4,600 आले होते. या पद्धतीची नोंद तुम्हाला करता आली पाहिजे. परत रिपीट करतो, सुजाता नावे, पौर्णिमाचं भांडवल सुद्धा नावे आणि जो काही तुमचं पुनर्मूल्यांकन खाते आहे हे काय होईल, जमा होईल. कारण पुनर्मूल्यांकनाच्या जमा साईडलेच हा आकडा आलेला आहे मित्र. हो, ठीक आहे. म्हणून आता बघा तुमची नोंद कशा पद्धतीने झाली बघा. सुजाताचं भांडवल नावे, अपर्णाचं भांडवल नावे. सॉरी, याच्यामध्ये मिस्टेक आहे मित्र. ठीक आहे, पुस्तकामध्ये खूप जास्त मिस्टेक दिसून राहिल्या. तर याच्यामध्ये सुजाता,
अपर्णा येणार नाही, कारण जो तोटा आहे तो पौर्णिमाला मिळणार. त्याच्यामुळे इथे मिस्टेक आहे, प्रिंटिंग मिस्टेक आहे. इथे अपर्णा येणार नाही, इथे काय येणार, पौर्णिमा येणार. ठीक आहे, काय येणार, पौर्णिमा. पुस्तकामध्ये थोडीशी प्रिंटिंग मिस्टेक आहे, इथे तुम्ही काय करणार, पौर्णिमा असं नाव करणार. ओके मित्र हो, तर पौर्णिमाचं भांडवल खाते नावे होऊन जाईल. सुजाता आणि पौर्णिमा दोघी नावे होईल आणि पुनर्मूल्यांकन खाते जमा होऊन जाईल. पुनर्मूल्यांकनाचे एकूण आले होते 4600 आणि आपण वाटून दिले समप्रमाणात 2300. ठीक आहे, तर टिप करेन पुनर्मूल्यांकनाचा तोटा भागीदारांच्या भांडवल खात्याला स्थानांतरित केल्याबद्दल किंवा नेल्याबद्दल. ठीक आहे, तर अशा पद्धतीच्या ह्या पूर्णच्या पूर्ण नोंदी होत्या. ठीक आहे, तर आपलं काय काय झालं मित्र हो, या उदाहरणात आपण नोंदी केल्या, या उदाहरणात आपण असं पुनर्मूल्यांकन खाते सुद्धा तयार केलं. मग आता कोणती गोष्ट राहिली, आता आपला ताळेबंद राहिला. कारण आपल्याला बघा ना, प्रश्नामध्ये काय विचारलं होतं, नोंदी तर द्या पण ताळेबंद तयार करा. तर नोंदीचं 2 मिनिटात रिवाइज करू आपण काय काय केलं होतं. नोंदीमध्ये आपण पहिल्यांदा सिक्वेन्स नुसार पहिल्यांदा गणित वाचलं, काय काय आपल्याला सांगितलं त्याचा विचार केला आणि सगळ्या नोंदी झाल्यावर आपण पुनर्मूल्यांकनावर होणाऱ्या नफा किंवा तोट्यासाठी आपण थोडंसं विचार केला. मग काय काय आपण नफा तोटाशी संबंधित दिलेला आहे ते विचारात घेतलं आणि पुनर्मूल्यांकनाचा तोटा शोधून काढला. मग तोटा किंवा नफा जो काही होईल तो कोणाला द्यायचा आहे, जुन्या भागीदारांना द्यायचा आहे. ठीक आहे, मग जुन्या भागीदाराला वाटून दिल्याची नोंद करायची आहे. असं सर्व झाल्यानंतर आता ताळेबंदाची वेळ आली. ताळेबंद सर कसा तयार करायचा. ताळेबंद तर पहिली गोष्ट, ज्या दिवशी नवीन भागीदार येईल त्या दिवशीचा तो ताळेबंद राहील. म्हणजे 1 एप्रिल 2018 आपली जे काही नवीन व्यक्ती अपर्णा ते आली म्हणून आपण त्या दिवशीचा ताळेबंद तयार केला. ताळेबंदाची आखणी तुम्हाला चांगली माहिती आहे, देयता रक्कम, संपत्ती रक्कम. पहिला रकाना आपण काय केलेला आहे, हा जो पहिला रकाना हा कॅल्क्युलेशनसाठी आहे, दुसरा तुम्हाला माहितीच आहे सगळे आउटर कॉलम काढण्यासाठी आहे. ओके, तर आता या ताळेबंदामध्ये काय होईल, जे जे तुम्हाला जुन्या ताळेबंदात दिसत होतं, जे जुन्या ताळेबंद, हा जुना ताळेबंद म्हणायचा आपल्याला, तर जे काही दिलेलं आहे तर त्याच्यातले सगळेच्या सगळे पद उचलायचे आहे. सोबत लक्षात घ्या, सोबत जे काही अतिरिक्त माहिती दिली होती त्याचा सुद्धा विचार करायचा आहे. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले आपण भांडवल पाहू. तर भांडवल, कारण ताळेबंदाची सुरुवात कुठून होते, भांडवलाने होते. मग भांडवलाचा विचार करत असताना सुजाता आणि पौर्णिमा दोघीचंही भांडवल घेऊ. पण लक्षात घ्या आता भांडवलात काय काय होते, सुजाताला काय काय मिळणार भांडवलासोबत. सुजाताचं पहिले भांडवल घेण्यात येईल, त्यानंतर सुजाताला नफा तोटाचा हिस्सा भेटेल. म्हणजेच जे काही तुम्ही इकडे काढलं होतं ना नफा, हा बघा इकडे सुजाताचं भांडवलात आता बघा कमी जास्तपणा होणार, हेच तुम्हाला खरं कसं लक्षात ठेवायचं. एवढं समजलं तर चॅप्टर इझी आहे. ठीक आहे, सुजाताचं भांडवल 2300चं आहे. म्हणजे मग अगोदर तिचं जे रक्कम दिली होती त्याच्यामध्ये हे काय होईल, ते म्हणजे हा जो पुनर्मूल्यांकन आहे हे काय होईल, प्लस किंवा मायनस करण्यात येईल. आणि तोटा असल्यामुळे आता डायरेक्ट आपण म्हणू मायनस करण्यात येईल. दोघीच्याही भांडवलातून काय करण्यात येईल, हा तोटा मायनस करण्यात येईल. ठीक आहे, ओके. तर बघा आता तुम्हाला उत्तरामध्ये कसं दिसणार बघा, सॉरी, ओके. तर बघा सुजाता इथे दिसत आहे. मग सुजाताचं भांडवल होतं 1 लाखाचं. कुठून आणलं, हे इथून, हा प्रश्नातून, हे बघा 1 लाखाचं. मग सुजाताला समोर काय झालं, सुजाताला समोर इथे हा 2300 बघा, दोघीच्या याच्यातून 2300 काय केलं, मायनस केलं. पहिल्यांदा ऍट अ टाइम दोघीचं पाहून घ्या. पौर्णिमाचं 1,40,000चं भांडवल होतं. ठीक आहे, पौर्णिमाचं 1,40,000चं भांडवल होतं बघा. तर आपण दोघीचं भांडवल घेतलं, एकीचं 1 लाख होतं, दुसरीचं 1,40,000 होतं. त्यानंतर दोघीच्या याच्यातून जो काही तोटा आला तो मायनस केला, हे मायनसचं चिन्ह दिसत असेल तुम्हाला. मग सर हे 20,000 कुठून आले, हे 20,000 त्या दोघींना ख्यातीचे मिळाले होते. कोणाचे मिळाले होते, ख्यातीचे. कुठून आणले सर, बघा ना, हे नोंद क्रमांक 2 आपल्याला सांगते. बघा काय म्हणते, ख्याती नावे झालं होतं आणि दोघीचंही भांडवल काय झालं होतं, जमा झालं होतं. म्हणून 20 हजाराने त्याचं भांडवल काय झालं होतं, वाढलं होतं. बघा भांडवलात वाढ झाली तर प्लस करायचं आहे आणि तोट्यामुळे भांडवल कमी होते म्हणून मायनस करायचं आहे. ओके, तर त्याच्यामुळे ख्यातीचे हे 20,000 पहिल्या व्यक्तीला, ख्यातीचे दुसऱ्या व्यक्तीला. मग आता सुजाताचं एकूण किती झालं, 1 लाख अधिक 20,000 1 लाख अधिक 20,000 मायनस 2,300 असं झालं तिचं 1,57,700 रुपयाचं सुजाताचं भांडवल. पौर्णिमाचे सेम, तिचं ते 1,40,000 अधिक 20,000 मायनस 2,300 तोट्याचे, असं करून तिचं 1,17,700 झालं. मग सर अपर्णाचं नाही होणार का, तसंच होणार, फक्त विचार मात्र व्यवस्थित करायचा आहे. जुन्याच्यात अपर्णाचं आहे का भांडवल, नाही सर. मग याच्यामध्ये अतिरिक्त माहितीमध्ये, हो ना सर, अतिरिक्त माहितीमध्ये अपर्णानं 1 लाख रुपये आणले होते. सर मग अपर्णाले ख्याती अजिबात नाही, कारण नवीन भागीदार आहे. सर मग अपर्णाले काही तोट्यातला हिस्सा अजिबात नाही, कारण तोटा बिटा घ्यायचं जो काही असते काम, नफा विपा जो घ्यायचं काम होतं अगोदरचं, हे कोण घेत असते, जुने भागीदार घेते. नव्याला टेन्शन घ्यायची गरज नाही. नव्या भागीदाराचं जितका काही होतं हे डायरेक्टली तुम्हाला दाखवायचं आहे. असं मिळून ह्या तिघांचं भांडवल किती तयार झालं, 1 2 3 3,75,400.
मित्रहो, शक्यतो भांडवलाची जे काही म्हणजे शक्यतो ताळेबंदाची जे काही सुरुवात आहे ही भांडवलाने करा. पुस्तकवाला कधी कधी खालीवर करत असते, पण तुम्ही तसं नका करू. एक्झामिनेशनच्या दृष्टिकोनातून तुम्हाला काय करायचं आहे, व्यवस्थित प्रेझेंटेशन दाखवायचं आहे, म्हणून नेहमी सुरुवात ही भांडवलाने करत जा. ठीक आहे. आय होप ते भांडवलाचं कॅल्क्युलेशन तुम्हाला कळलं असेल. ठीक आहे. त्यानंतर आता आपण बघणार आहोत समोर आपल्याला कोणकोणते ताळेबंदात पद दिसत आहेत. धनको आणि देय विपत्र हे दोन असे पद आहे या उदाहरणातले की याच्यावर कुठलीही एक समायोजना दिसून नाही राहिली, म्हणून हे जसे आहे तसे तुम्हाला घ्यायचे आहे. 34,000 आणि 26,000 बघू शकता तुम्ही, 34,000 आणि 26,000. त्यानंतर ताळेबंदाशी संबंधित बघा इकडे काहीही राहिलं नाही. ताळेबंदाशी म्हणण्यापेक्षा सॉरी देयतेशी संबंधित काहीही राहिलं नाही. चला मग समोर जाऊ. आता समोर काय, संपत्ती बाजू. संपत्तीला जमीन इमारत आहे. आपल्याला माहिती आहे जमीन इमारतीवर वाढ सांगितली. किती रुपयाची वाढ सांगितली? 20,000ची होती, म्हणजेच 80 दाखवा असं त्यांनी म्हटलं होतं. मग जमीन इमारत घ्या, जमीन इमारत घ्या. बघा खालीवर तुम्हाला दिसतंय, पण टेन्शन नको घेऊ. ठीक आहे. तुम्हाला मी गणितानुसार चालवत आहे, पुस्तकाला आडवं तिडं चालवते, मी गणितानुसार चालवत आहे. ओके. तर जमीन इमारतीचे 60,000 घेतले, त्याच्यामध्ये 20,000 काय करायचे आहे, वाढ प्लस करायचे आहे. 60 + 20 80, त्यांना 80च दाखवा असं आपल्याला या समायोजनेत असं म्हणलं होतं. ठीक आहे. इथे तुम्हाला दिसत असेल. ओके. त्यानंतर मग काय होतं, मग दिसत आहे यंत्रसामग्री. मग यंत्रसामग्री काय होतं, 20% यंत्रसामग्री काय करायला सांगितली होती, आपल्याला कमी करायला सांगितली होती. काय करायला सांगितली होती मित्रांनो, कमी करायला सांगितली होती. मग आपण काय करू, यंत्रसामग्री घेऊ पहिल्यांदा. चला मग यंत्रसामग्री शोधा. यंत्रसामग्री इथे दिसत आहे. हे होतं जमीन इमारत, हे आहे यंत्रसामग्री. 70,000ची यंत्रसामग्री घेतली. त्यानंतर आता त्यानं घट सांगितली होती 20% कमी करायला. मग आपण त्याच्यावर 20% काढले, जे आले 14,000, मायनस केले आणि 56,000 बाहेर काढले. ठीक आहे. आणखी चेक करा ताळेबंदात काय काय आहे. उपस्कर आहे. उपस्करावर त्यानं एकाही रुपयाचं काहीही म्हटलं नव्हतं. दिसते का तुम्हाला, उपस्करावर काहीच नाही म्हटलं. डायरेक्ट जे आहे ते पटकन घेऊन घ्या. उपस्कर जेवढं होतं 24,000चं ते घ्या. म्हणजे तुम्हाला इथं काय समजलं, ज्या पदाशी संबंधित समायोजना वगैरे काहीच नाही ते डायरेक्ट लिहायचं. ठीक आहे. टेन्शन नाही घ्यायचं. ओके. त्यानंतर आणखी बघा, आणखी काय दिलेलं आहे, ऋणको दिलेले आहेत. आणि ऋणकोचं तुम्हाला माहितच आहे, ऋणको सांगितले होते 10% संशयित कर्ज निधीची कमी घ्या. पहिले 26 घ्या आणि त्याच्यातून 10 मायनस करा. म्हणजेच बघा ऋणको घेतले, पहिल्यांदा ऋणको घेतले 26,000चे. त्यानंतर त्याची जे काही तरतूद होती 10%ची ते मायनस केली. म्हणजे 26,000तून 2600 मायनस करा, 23,400 बाहेर निघेल. ओके. त्यानंतर हे थोडंसं हे जे मायनस दिसतंय ना, हे आणखी प्रिंटिंग मिस्टेक आहे. ठीक आहे. हे स्कंद, फक्त स्कंद नाव पाहिजे होतं, घट इथे मायनस पाहिजे होतं. ओके. समजू शकता तुम्ही. ठीक आहे. पुस्तकवाल्याचे 7 खून माफ करायचे तुम्हाला. ठीक आहे. तर तसंच आपल्याला याच्या म्हणजे मिस्टेक सगळ्याच्या सगळ्यात जेवढे काही होईल तेवढे आपल्याला दुरुस्त करत जायचं वेळोवेळी. ओके. त्यानंतर आणखी बघा तुम्हाला काय काय दिसत आहे, तर आणखी सर स्कंद दिसत आहे. स्कंद काय होता, स्कंद होता 40चा आणि स्कंदावरही 20% कमी करायला सांगितलं होतं. मग पहिले स्कंद घ्या. स्कंद किती होता, तर 40,000चा. बघा 40चा स्कंद आतमध्ये घेतला. मग त्याच्यावर घट म्हणजे 20% कमी करायला सांगितलं होतं, तर 20% कमी केलं. 40 मधून 8 काढून टाका, पटकन 32,000 बाहेर लिहून टाका. ठीक आहे. तर अशा पद्धतीचं स्कंदाचं काम झालं. आणखी काय राहिलं सर, आता एकच दिसून राहिलं ते म्हणजे रोकड. रोकड म्हणजे रोख पैसा, आणि याच्याशी समायोजना काहीच नव्हत्या. पण याला मी स्टार मार्क केला. भांडवलाला जसा स्टार मार्क केला काऊन केला, कारण खूप सारं कॅल्क्युलेशन होतं. रोकडला स्टार मार्क केला काऊन, तर याचंही कॅल्क्युलेशन आहे. कसं काय, का बरं समजून घ्या. पहिल्यांदा जे काही रोकड आहे हे पहिल्यांदा रोकड 80,000ची आहे हे व्यवस्थित विचारात घ्या. ठीक आहे. घेतली. मग आता रोकड 80,000ची बघू शकता तुम्ही, 80,000 मी इथे लिहिलेले आहेत. 80,000ची घेतली. मग 80,000 झाल्यानंतर समोर तुमच्या संस्थेची रोख कोणत्या कोणत्या गोष्टीनं वाढली किंवा कोणकोणत्या गोष्टीनं कमी झाली बघा. तर अ पॉइंट काय होता की अपर्णाने ख्याती कशी आणायची, रोख आणायची, म्हणजे 40,000नं काय झाली, 40,000 मी इथे साईडला लिहितो, 40,000 ख्यातीनं रोख वाढली. वाढली की नाही वाढली, हो सर वाढली. त्यानंतर पॉइंट दुसरा काय म्हणते, अपर्णानं 1 लाखाचं भांडवल आणलं होतं आणि हे सुद्धा रोख आणलं होतं, म्हणजे अजून 1 लाखानं तुमची रोख वाढली. बरोबर का, अजून 1 लाखानं वाढली. परत एकदा आपली जे ओरिजिनल रोख होती हे होती 80,000ची, म्हणजे इथे मी 80,000 हे पकडून घेतो. 80,000ची पहिली रोख होती, सुरुवातीची म्हणण्यापेक्षा आपली जुनी रोख होती. त्याच्यामध्ये मग 40,000ची ख्यातीची वाढली आणि 1 लाखाची कोणा आणली, अपर्णानं आणली. असं करून आपली रोख कितीची तयार झाली,
2,20,000ची आजच्या कंडिशनमध्ये आपली रोख तयार झाली आहे. आणखी कोणतंही ट्रान्झॅक्शन किंवा व्यवहार नाही आहे ज्याच्यामुळे रोख वाढेल किंवा कमी होईल. तर या रोखवर तुम्हाला प्रत्येक गणितात कॉन्सन्ट्रेशन ठेवायचं आहे की हे रोख वाढत आहे का कमी कमी होत आहे. ठीक आहे, तर बघू शकता तुम्ही 80,000 आणि 1,40,000 कसे आले ख्यातीची आणि हे 1,00,000 भांडवलाची, अशी मिळून 2,20,000ची पूर्ण रोख तुमची या संस्थेची झालेली आहे. असं करून संपूर्ण गणित संपलेलं आहे मित्र. संपूर्ण गणित संपलेलं आहे. याचे सगळेच्या सगळे आपण परिणाम नोट केलेले आहे. आता वेळ आहे ताळेबंदाला बरोबर मॅच करण्याची. आणि ताळेबंद सगळं झाल्यावर ऑटोमॅटिक तुमचा बंद व्हायला पाहिजे, दोन्ही बाजू सारख्या यायला पाहिजे, जे येत आहे 4,35,400 दोन्ही बाजू. ठीक आहे, तेव्हा कुठं तुमचं उदाहरण बरोबर आहे असं समजू. तर मित्र हो, हा जो म्हणजे हे जे उदाहरण होतं, उदाहरण हे थोडंसं मोठं होतं. पहिलंच उदाहरण आपल्याला प्रत्येक चॅप्टरमध्ये तुम्हाला अनुभव आला असेल. पहिलं एक्झाम्पल एवढं मोठं देते, एवढं म्हणजे जबरदस्त देते का आपल्या सगळ्या गोष्टी क्लिअरच झाल्या पाहिजे. म्हणून हे सुद्धा त्याच पद्धतीचं होतं. याच्यात तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या असेल तर असंच तुम्हाला आणखी समोर एक्झाम्पल तुमच्या समोर येत जाईल. ठीक आहे, हा जो अगोदरचा टिप होता हा मी ऑलरेडी टिप तुम्हाला सांगितलेलाच आहे, त्याच्यामुळे याच्यावर आता काही टेन्शन किंवा डोकं लावू नका, ऑलरेडी मी सांगितलेलं आहे. ओके, तर हे असंच तुम्हाला व्हिडिओ नवीन मिळवण्यासाठी जे बाजूला तुम्हाला सबस्क्राईब नावाचं बटन दिसत आहे त्याच्यावर क्लिक करा, कारण असेच एक्झाम्पल तुमच्यापर्यंत मी नेहमी पोहोचवणार आहोत मित्र. ठीक आहे, तर आता शेवटी आभार मानण्याचं काम. तुम्ही व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग मित्र हो. चॅनलला नेहमी बघत राहा. तुमच्यामुळे आपला चॅनल खूप जास्त ग्रो करून राहिलेला आहे. सबस्क्रायबर आपले दिवसेंदिवस वाढत आहे. मुलांच्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत चांगल्या पोहोचत आहे. फार आनंदाची गोष्ट आहे. त्यासाठी तुमचे अगदी मनापासून धन्यवाद. चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट सुद्धा करा. ठीक आहे, चला मग इथेच आपण ह्या व्हिडिओमध्ये थांबू. नंतरचा व्हिडिओ अगदी लवकरात लवकर देण्याचा मी प्रयत्न करतो. ठीक आहे, तोपर्यंत सर्वांना बाय बाय, टेक केअर.